दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदुस्थान ढाब्यामागे सळई, तेल व काळ्या तेलाच्या कथित चोरीचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा आरोप स्थानिक तक्रारदारांनी केला आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवहारामुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून राज्य सरकारलाही जीएसटीमधून महसूल तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सळईने भरलेल्या ट्रकांमधून चालकांच्या कथित संगनमताने मोठ्या प्रमाणावर माल काढून तो खुल्या बाजारात कमी दरात विकला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रकार प्रशासनाच्या माहितीत असूनही कारवाई होत नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान या कथित रॅकेटमध्ये काही व्यक्तींची नावे पुढे येत असून आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी संबंधित कथित गँग विरोधात तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलीस व प्रशासन नेमकी कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.